अजूनही प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिताय? थांबा. माणसाने पृथ्वीला प्लास्टिकने पूर्णपणे वेढून टाकले. जमिनीवर कचऱ्यांचे ढीग साचलेत, समुद्रातल्या माशांचा श्वास गुदमरलाय आणि आता तर आकाशातल्या अंतराळातही प्लास्टिकचा कचरा आहे. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. सर्वात भयानक सत्य, आज तोच कचरा तुमच्या आणि माझ्या शरीरात फिरतोय. हो, नीट ऐका. तुमच्या रक्तात आणि तुमच्या शरीरात प्लास्टिक आहे. गरोदर महिलांच्या प्लॅसेंटो मध्ये पण प्लास्टिक आहे. आता हे प्लॅसेंटो काय हे आपण पुढे बघणारच आहोत. हे कोणतं डाएट नाही, हे कोणतं फूडही नाही, हे कोणतं फूड फायबरही नाही. हे प्लास्टिकचे सूक्ष्म कण आहेत जे डोळ्यांनाही दिसत नाहीत. आणि ही कोणती अफवा नाही, तर विज्ञानाने सिद्ध केलेलं भयंकर वास्तव आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही बघत आहात गोपी किसन युनिवर्स. आज आपण भीती नाही तर जळजळीत सत्य बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज प्रश्न तुमच्या आरोग्याचा नाही तर तुमच्या अस्तित्वाचा आहे. 2022 मध्ये नेदरलँडच्या व्रिजे युनिव्हर्सिटी एम्स्टरडॅम मध्ये एक रिसर्च झाला. त्यांनी लोकांच्या रक्तांचे नमुने तपासले. निकाल काय होता, तर 77% लोकांच्या रक्तात चक्क मायक्रोप्लास्टिक सापडले. म्हणजे 77% लोकांच्या नसांमध्ये, रक्तामध्ये प्लास्टिक वाहतय. विचार करा, तुमच्या नसांमधून जे रक्त हृदयापर्यंत जातंय त्यात पाण्याच्या बाटल्यांचा म्हणजे पीईटी, पॅकेजिंगचं म्हणजे पॉलिस्टरीन आणि पिशव्यांचं म्हणजे पॉलिथिलीन मिसळलंय. हे कण इतके बारीक आहेत की तुमच्या अवयवांपर्यंत सहज पोहोचू शकतात. पण यापेक्षाही भयानक गोष्ट पुढे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सुरक्षित आहात तर हे ऐका. 2020 मध्ये इटलीतील एका संशोधनात आईच्या गर्भाशयात म्हणजेच प्लॅसेंटो मध्ये प्लास्टिकचे कण सापडले आहेत. मग हे प्लॅसेंटो काय आहे? आई आणि बाळ यांना जोडणारा तो जिवंत पूल म्हणजेच प्लॅसेंटो. जिथून एका जीवाला पोषण मिळतं तिथे प्लास्टिक पोहोचलंय. ज्या बाळाने या जगात श्वासही घेतला नाही आणि त्याच्या शरीरात आपण जन्माआधीच प्लास्टिक पाठवतोय, हा फक्त पर्यावरणाचा प्रश्न नाहीये राव. ही आपल्या पुढच्या पिढीची हत्या आहे. 2024 चा न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनचा रिपोर्ट सांगतो की ज्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लास्टिकचे कण जास्त, त्यांना हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका कित्येक पटीने जास्त आहे. तुमचं हृदय धडधडतंय की प्लास्टिकच्या ओझ्याखाली दबून जातंय? विज्ञान अजून शोध घेतंय, पण सिग्नल धोक्याचा आहे. हे सगळं जाणून घेऊ आपण. तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा. आपण हे खातोय कसं? तुम्हाला काय वाटतं, आपण खरंच प्लास्टिक शिवाय जगू शकतो? तुम्ही म्हणाल, मी तर प्लास्टिक खात नाही. पण थांबा, तुम्ही ज्या प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय, ज्या प्लास्टिकच्या डब्यात गरम जेवण घेताय, जे सी फूड तुम्ही खाताय, इतकेच काय तुमच्या घरातल्या धुळीत सुद्धा प्लास्टिक आहे. एका अभ्यासानुसार एक सामान्य माणूस आठवड्याला एका क्रेडिट कार्ड इतक्या वजनाचं प्लास्टिक न कळत पोटात घालतोय. आता बघूया, जेव्हा कण शरीरात जातात तेव्हा काय होतं, तर शरीरात सूज येते म्हणजेच इन्फ्लेमेशन होतं. हार्मोनचं संतुलन बिघडतं आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती स्वतःशीच लढू लागते. प्राण्यांवरील प्रयोगात तर लिव्हरवर डॅमेज आणि पुनरुत्पादन क्षमतेवर परिणाम झाल्याचं दिसलंय. हा अलार्म वाजतोय मित्रांनो. आग लागली, पण आपण अजूनही डोळे मिटून बसलोय. आपण प्लास्टिक पूर्णपणे बंद करू शकत नाही, पण स्वतःला वाचवू तर शकतो. प्लास्टिकचे डबे फेकून द्या. गरम अन्न कधीही प्लास्टिक मध्ये ठेवू नका. स्टील किंवा काचेच्या बाटल्या वापरा. आता तर मातीच्या पण बाटल्या यायला लागल्या आहेत. प्लास्टिक कटिंग बोर्ड टाळा, त्यातून प्लास्टिकचे बारीक तुकडे अन्नात जातात. प्रोसेस फूड कमी करा. घरात स्वच्छता ठेवा. सिंथेटिक कपड्यांची धूळ खूपच घातक आहे. आज सायंटिस्ट सांगतायत की प्लास्टिक आपल्या शरीरात घुसलेलं आहे. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. प्रश्न हा नाहीये आपल्या शरीरात प्लास्टिक आहे का, प्रश्न हा आहे की आणखी किती काळ आपण याकडे दुर्लक्ष करणार आहोत. तुमचा एक छोटासा बदल तुमच्या पिढीला
वाचवू शकतो. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला आणि नातेवाईकाला शेअर करा, कारण हे सत्य प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवं. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जागरूक राहा. धन्यवाद. जय हिंद.